नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक शेजवान फ्राईड राईस बनवणार आहोत। अगदी झटपट तयार होणारा हा एक फ्राईड राईस आहे। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर एक शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 4 अंडी फोडून घेतलेली आहेत। तर इथे आता आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आता 3 चमचे तेल ॲड करूयात। तर तेल हे छान असं गरम झालं की फोडून घेतलेली अंडी यामध्ये ॲड करूयात। इथे आपण फ्लेम हा हायस्ट ठेवायचा आहे। आता आपण अंड्याची भुर्जी बनवून घेऊयात। थोडंसं परतवून झालं की यामध्ये आता आपण अर्धा चमचा ब्लॅक पेपर ॲड करूयात। तर आता ही आपली अंड्याची भुर्जी एकदम तयार आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता याच कढईमध्ये आपण साधारण अर्धी पळी तेल ॲड करूयात। तेल हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण एक उभा कट केलेला कांदा ॲड करूयात। आता हा कांदा आपण हलकासा ट्रान्सपरंट दिसेल एवढा हा परतवून घ्यायचा आहे। कांदा हा परतवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण एक उभी कट केलेली शिमला मिरची ॲड करूयात व एक वाटी बारीक कट केलेला कोबी ॲड करूयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता। आता या भाज्या आपण साधारण अर्धा मिनिट परतवून घेणार आहोत। इथे फ्लेम हा हाय ठेवायचा आहे। आता हे सर्व परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण अर्धी वाटी कांद्याची पात ॲड करूयात। आता हेही आपण हलकसं परतवून घेणार आहोत। एक बारीक कट केलेली मिरची ॲड करूयात। सर्व भाज्या परतवून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा आपण आलं लसूणची पेस्ट ॲड करूयात। पाव चमचा ब्लॅक पेपर ॲड करूयात। 2 चमचे सोया सॉस ॲड करूयात। आता यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप ॲड करूयात। तर इथे मी हा फ्लेम लो ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे शेजवान चटणी ॲड करूयात। आता हे सर्व आपण एकदा हलक्या हाताने परतवून घेऊयात। तर यामध्ये आता आपण शिजवून घेतलेला 4 कप बिर्याणी राईस ॲड करूयात। आता यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूयात। तर इथे हा आपण चिंग्स सिक्रेट शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे तो ॲड करूयात। तर आता फ्राईड राईस हा आपण परतवून घेणार आहोत। तर इथे हा फ्लेम हाय ठेवायचा आहे। फ्राईड राईस किंवा नूडल्स बनवताना कधीही फ्लेम हा हाय ठेवूनच ते परतवून घ्यायचे आहेत। तर आता यामध्ये आपण सर्वात शेवटी अंड्याची भुर्जी ॲड करणार आहोत। तर अंड्याची भुर्जी ॲड केल्यानंतर हे सर्व आपण साधारण अर्धा मिनिट परतून घेणार आहोत। हाय फ्लेमवरच हे परतवून घ्यायचं आहे। तर आता आपला एक शेजवान फ्राईड राईस हा एकदम तयार आहे। आता याला आपण गार्निश करून घेणार आहोत। तर इथे मी थोडीशी कांद्याची पात ॲड केलेली आहे। थोडासा उभा कट केलेला कोबी ॲड करूयात। तर इथं आपला हा एक शेजवान फ्राईड राईस एकदम तयार आहे। चला तर आता आपण हा सर्व करूयात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।